2011 मध्ये एका खुनाच्या प्रकरणात एका नराधमाला अटक केलं होतं, परंतु तो तुरुंगातून सुटल्यानंतर यावर्षी त्यानं काय केलेलं आहे ते पहा। ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या। तर गेल्या महिन्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या संजयने 14 वर्षाच्या मुलीला तू मला आवडतेस म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली। घडल्या प्रकारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती। तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता। त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी संजयने या मुलीला एका ठिकाणी बोलवले आणि तेथूनच तिचे अपहरण करून त्याने स्वतःच्या घरी नेले। तिथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकाराबाबत कोणाला सांगितलं तर ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली होती। हा प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली। ही तक्रार मिळताच पुढच्या 1.5 तासात पोलिसांनी संजयला शोधून काढत अटक केली। या घटनेचे राजकीय पडताळ उमटण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत याला आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। तर या नराधमाला 2011 साली शिक्षा झाली होती एका खुनाच्या प्रकरणात, परंतु हा काही सुधारला नाही। त्यानंतर तो पॅरोलवर बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने मुलीसोबत असं कृत्य केलेलं आहे। त्यानंतर मुलीने तक्रार दिल्यानंतर हे सर्व प्रकरण पुढे आलं आणि त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आलं आणि आता अटक याला केलेलं आहे, परंतु आता याला फाशीची शिक्षा द्या अशी बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे। असे गुंड जर सुधारत नसतील तर त्यांना एकमेव म्हणजे फाशीची शिक्षा आहे। तर अशीच एक घटना म्हणजे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना सुद्धा समोर आली होती, ज्यात राज्यात घडलेली ही पहिली घटना असल्याची दाट शक्यता आहे। बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातून सुद्धा अशीच दुर्दैवी घटना समोर आली होती। त्यानंतर सांगलीतून सुद्धा ही अशी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे। तर हे अत्याचाराचं प्रकरण कधी थांबणार आहे? अत्याचाराच्या ज्या गुन्हे आहेत किंवा मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत ते कधी थांबणार असा सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेला आहे। जोपर्यंत यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही। त्यामुळे कडक कारवाई केलीच पाहिजे। यामध्ये जे न्याय व्यवस्थेचे जे अटी नियम आहेत ते आता कुठेतरी चेंज करायला पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। नमस्कार।